नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण आदिवासी दिनाचा जो समारंभ झाला त्याविषयीची माहिती जाणून घेतली होती आणि त्यामध्ये आपण आदिवासींची विविध प्रकारची नृत्य, त्यांची नावं किंवा आदिवासींचे वेगवेगळे पेहराव असतील, नाद असेल, गाणी असतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेतली, जी अनेकांना आवडली. याही बाबतीमध्ये अधिक माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे, कारण अशा प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची विश्वासार्ह सविस्तर माहिती आम्ही रयतेचा दरबारमध्ये नेहमीच देत असतो. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, ही माहिती आपण इतरांनाही सांगायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही मराठा समाजातल्या सर्वांनी आपला आजचा जो विषय आहे ना, तो काळजीपूर्वक ऐकण्याची गरज आहे. कारण मंडळी, आज आपण एक प्रगतिशील, पारदर्शी आणि अतिशय मदत करणाऱ्या एका महामंडळाविषयी जाणून घेणार आहोत. हे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. या महामंडळातर्फे मराठा समाजातल्या युवक युवतींना उद्योगासाठी उद्युक्त केलं जातं. त्यासाठी त्यांना विविध प्रकारची आर्थिक मदत ही देण्यात येते. ज्यावेळेला महामंडळ सुरुवात केली त्यावेळेला या महामंडळाची व्याख्या अशी होती की ज्या समाजाला कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा समाजाचे तरुण त्या ठिकाणी, तरुण किंवा तरुणी, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन ज्यावेळेला अतितीव्र झालं आणि त्या तीव्रतेनंतर एकदा स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी बैठक घेतली आणि मग हे महामंडळ मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात यावं अशा प्रकारची चर्चा झाली आणि म्हणून आज हे महामंडळ हे मराठा समाजासाठी राखीव आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे. मंडळी, या महामंडळाचं जे नाव आहे ना, ह्या नावामागे फार मोठा इतिहास आहे आणि त्यासाठीच आपल्याला दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचं कार्य जाणून घेण्याची आवश्यकता आहे. माझे वडील सातारा जिल्हा पाटण तालुका ढेबेवाडी मंदरुळ गावची परिस्थिती आमची योग्य नव्हती, पुरेशी शेती नव्हती, कुटुंब मोठं होतं, म्हणून मुंबईमध्ये 5वीचं शिक्षण करत त्या ठिकाणी मुंबईमध्ये हमाली करण्यासाठी आले. आता रोजगाराच्या निमित्ताने वडील फिरत असताना ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी काम केलं. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बाहेर जे काही चढ उतार काम करणाऱ्या कामगारांची संघटना त्यांनी बांधली आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून ह्या काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांसाठी एक कामगार कायदा असावा ही त्यांनी मागणी केली. या मागणीच्या नंतर एक माथाडी कामगार श्रमजीवी 1969च्या त्यावेळेला कायदा तयार झाला आणि ह्या कायद्यापासूनच माथाडी कामगार ही चळवळ अस्तित्वात आली. साहेबांची भेट मराठा चळवळीमध्ये काही लोकांची झाली आणि मराठा चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी 22 मार्च 1982ला तो भला मोठा मोर्चा त्यांनी त्या ठिकाणी काढला. त्यावेळचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते आणि प्रत्येक समाजाला वाटतो की आपल्या जातीचा मुख्यमंत्री जर बसला तर आपल्या जातीला काहीतरी न्याय मिळेल, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. आणि वडील तसे आमचे फार असे एकदम कडक होते. एकदा शब्द दिला तर जीव गेला तरी बेहतर, शब्द मोडत नव्हते आणि त्यांनी समाजाला शब्द दिला होता, यदा कदाचित प्रश्न जर सुटले नाहीत तर दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय मी पाहणार नाही. आणि म्हणून 23 मार्च 1982ला भायखळा इथे राहत्या घरी त्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं. कालांतराने काही वर्षानंतर ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि BJPचे सरकार आलं आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे होते आणि वरखिंडे साहेबांनी शिवसेना आणि BJPला पाठिंबा देत असताना काही मागण्या त्यावेळेला केल्या होत्या. त्या मागण्यामध्ये एक ही मागणी होती की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नावावरती एक मराठा समाजासाठी महामंडळ असावं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांनी ती मान्य केली. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला सलाम. मंडळी, 2018 मध्ये हे महामंडळ पुनरुज्जीवित करण्यात आलं. पहिल्यांदा ज्या वेळेला हे महामंडळ 98नं अस्तित्वात आलं त्यावेळेला इतर महामंडळाकरिता सारखंच हे महामंडळ होतं. स्वतः महामंडळ त्या ठिकाणी बीज बियाणांसाठी पैसे देत होते. परंतु कालांतराने 99 नंतर सरकार बदललं आणि हे महामंडळाची व्याप्ती ही वाढण्यापेक्षा ती फार कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडने झाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या इतर मागण्यांमध्ये ज्यावेळेला ही मागणी त्यांनी ज्यावेळेला पाहिली, हे महामंडळ पुनर्जीवित करण्यात यावं. पुनर्जीवित करत असताना ते कसं करावं हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि त्यांनी तो निर्णय घेत असताना सदर या महामंडळाची व्याप्ती त्यांनी व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्यावं आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावना हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मंडळी, या महामंडळातर्फे कर्ज दिलं जात नाही, पण कर्जावरती आपल्याला जे व्याज आकारण्यात येतं ना, ते व्याज हे महामंडळ देत असतं. आणि त्यासाठीच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना काय आहे ती आपण समजून घेऊया. आता अर्ज करणारा हा कुठलाही माणूस असू शकतो. शहरामध्ये काम करणारा आहे, व्यवसाय करणारा आहे, ग्रामीण भागातला आहे, पण तो महाराष्ट्राचा मराठा समाजाचा असला पाहिजे. कागदपत्र खूप सोपे आहेत. मराठा समाजाला दाखले मिळत नाहीत कारण सुप्रीम कोर्टाच्या काही निकालानंतर SC-BCचं आरक्षण ज्या वेळेला नाकारलं त्याच्यानंतर मग आता शाळा सोडल्याचा दाखला आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि तशा प्रकारे हे करतो. वयाची जी अट आहे ती आम्ही 18 वर्षापासून ते आता 60 वयाची अट आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या वयाच्या अटीमध्ये स्त्री पुरुष हे दोघंही त्या ठिकाणी समान आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल, वेगवेगळ्या व्यवसायासाठी तो त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. कर्जाची जी रक्कम आहे ही ज्या वेळेला योजना सुरू झाली ती 5 वर्षाकरिता आपण 10 लाखापर्यंत कर्ज बँकेकडनं घेऊ शकता आणि बँकेकडनं आम्ही त्या ठिकाणी महामंडळाकडनं व्याज परतावना त्या ठिकाणी देऊ शकतो. नवीन परत एकदा मला संधी देण्यात आली त्यावेळेला परत आम्ही ते 10 लाखाची जी योजना होती ती आता 15 लाखाला केली आणि 5 वर्षाचे जे EMIचं हे होतं त्याच्यात आम्ही आता 7 वर्षाचं केलेलं आहे. ही आता वस्तुस्थिती आहे. मंडळी, महामंडळाची ही जी योजना आहे ना, ही खूप लोकप्रिय झालेली आहे आणि ह्या योजनेचा अनेक जण लाभ घेत आहे. अशाच काही लाभार्थ्यांना आम्ही भेटलो, त्यांचे प्रकल्प बघितले आणि त्यांची मतंही जाणून घेतली. अण्णासाहेब महामंडळाचे आता गणेश पाटील आहेत, स्वप्नील पाटील आहेत, ह्यांचं आम्हाला सहकार्य चांगलं माहिती मिळाली आम्हाला आणि त्यातून आम्हाला कसा फायदा होईल, बिझनेस असून कसा वाढेल त्यांनी ती मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही पुढं त्या पद्धतीनं आम्ही बँकेत पाटण अर्बनमध्ये प्रकरण केलं आणि त्यामुळं अण्णासाहेब पाटलांच्या प्रकरणातून आम्हाला आणि जास्त ऊर्जा मिळाली आणि त्यातनं आम्हाला जास्त इनपुट मिळालं आणि आम्ही ती पुढं आणि म्हणजे करत गेलो काम, मदत मिळत. मंडळी, या साऱ्यांचे प्रकल्पसुद्धा खूप मस्त आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपण बघूया मत्स्योत्पादन किंवा पैदास केंद्र. सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणाच्या मध्यभागी हे केंद्र आहे, ज्यामध्ये छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज सोडून त्याची पैदास केली जाते. या प्रोजेक्टचा एकंदर खर्च किती, उत्पन्न किती येतं, मार्केटिंग कसं करायचं आणि इतर प्रक्रिया काय आहेत ना, तेही समजून घ्या. हे आपली सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पातली ही जागा आहे. तर आपण सुजाता जाधव या मॅडमनी आता बँक ऑफ महाराष्ट्राकडनं 10 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि महामंडळ ह्याला व्याज परतावा देत आहे. आम्ही मत्स्य महामंडळ, महाराष्ट्र मत्स्य महामंडळाकडे आम्ही अर्ज केला. तर त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यानंतर आम्ही जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आमचं 7 वर्षासाठी ॲग्रीमेंट झालं. आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्हाला यातली काय माहिती आहे का. तर आमच्या पाहुण्यांचं इथं PNG फिश फार्मिंग म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं. परत महामंडळाने ट्रेनिंग कुठे कुठे अरेंज केली होती. तिथे जाऊन पण 3 दिवसाच्या कार्यशाळा आम्ही हजर होतो आणि तिचा अनुभव भरपूर मिळाला. अण्णासाहेब पाटील महामंडळाने आम्हाला माहिती सांगितली. महामंडळाने आम्हाला 10 लाख रुपये कर्ज दिलं बँक ऑफ महाराष्ट्र तारळी शाखेचं. त्यातले आम्ही आता 4 हप्ते आमचे रेग्युलर गेले, त्याचे व्याज परतावे पण आम्हाला वेळेत मिळाले. व्यवसाय चांगला चालू आहे. साधारण बघायला गेलं तर आम्ही किरकोळ विक्रीच करतो. 200 रुपये किलो धरले 20 लाख रुपये आमचं
वार्षिक उत्पन्न होतं. त्यातून खाद्याचे 8 ते 10 लाख रुपये जातात. हां कामगारांचे 1 ते 2 लाख रुपये आणि 7 ते 8 लाख रुपये आम्हाला मार्जिन जातं. आपल्याला आंध्र प्रदेश विजयवाडा येथून भारत सरकारची हॅचरी आहे, हां तिथं मिळतात. बरं. राजीव गांधी हां हॅचरी तिथून पिल्लं आपल्याला मिळतात. साईज असते 2 ग्रॅम 3 ग्रॅमची. बर मग त्याला फिडिंग करायला लागतं. हां छोट्या पिल्लांना 0.6 mm किंवा मॅश पावडर असते, ती 1 महिनाभर टाकून परत मग त्याच्यात जास्त प्रोटीन असतं. मग 1 महिनाभरात ते 60 ते 70 ग्रॅमचे होतात. बर नंतर मग इतर पिंजऱ्यात त्याचं शिफ्टिंग करायचं, कारण क्वांटिटी जास्त असते सोडलेली एका पिंजऱ्यात. हो मग ते डिवाइड करायचे, जरा कमी झाले की मग पुन्हा 1 mm साईजचे खाद्य सुरू करायचं. प्रत्येक 2 महिन्यानंतर परत साईज वाढेल तसं प्रत्येक साईज वाईज खाद्य आहे. बर एक 200 ग्रॅमचं झालं तर त्याला 2 mm 2.5 mm चालतं. असं करत करत विक्री साईज आपली 400 ग्रॅम ते 500 ग्रॅम झाली की आम्ही विक्री सुरू करतो. आता हा दुसरा प्रोजेक्ट बघा. इथे सुगंधी तेलाचं उत्पादन घेतलं जातं आणि ह्या तेलाचा भाव काय आहे माहिती आहे? 1 किलोला 8 ते 10 हजार रुपये इतका ह्या तेलाला भाव मिळतो. ऊसापेक्षाही किफायतशीर आणि प्रचंड उत्पन्न मिळवून देणारी ही शेती आहे. ही आहे जिरेनियमची शेती. जिरेनियम हे जंगली झाड आहे ज्याला साधारण माती लागते, कमी पाणी लागतं. 3 महिन्यामध्ये हे काढणीला येतं आणि मग ह्याच्या पाल्यापासून सुगंधी तेलाचं उत्पादन घेण्यात येतं. हा जिरेनियम ही आहे ती सुगंधी वनस्पती. त्याचा उपयोग साधारण आपले कॉस्मॅटिक असतात ना, कॉस्मॅटिक किंवा हे सोप असतात, त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. ऊसापेक्षाही जास्त पैसा मिळवून देणारं हे उत्पादन आहे. जिरेनियम आपल्या शेतामध्ये साधारण सुरुवातीला खर्च येतो, साधारण ड्रीपसही पकडला ना तर साधारण 40,000 रुपये खर्च येतो, म्हणजे रोपं किंवा ड्रीप किंवा खतं वगैरे. आणि त्याच्यानंतर त्याला जास्त खर्च नाही, म्हणजे एकरी साधारण एका हार्वेस्टिंगला साधारण 5 ते 7 हजार रुपये फर्टिगेशनसाठी लागतात आणि 2-3 हजार रुपये लेबरला लागतात आपल्याला. मग त्याच्यामध्ये एकरी साधारण 10 टन पाला म्हणजे हे निघतं आणि त्याच्यापासून 10 लिटर ऑइल मिळतं. म्हणजे कमीत कमी 7 लिटर ते 10 लिटर, कधी कधी 12 पण मिळालं, पण ॲव्हरेज साधारण 8-9 लिटर मिळतं ते. आणि त्याची कॉस्टिंग म्हणजे विक्रीचे आहे ते साधारण 10,000 रुपीज पर kg आहे. एकरी साधारण 10 लिटर निघालं तर 1 लाख रुपये 3 महिन्याला मिळतात. असे वर्षाला 4-4.5 लाख रुपये. त्याच्यातला खर्च आपण बेसिक पहिला खर्च वजा केला तर साधारण वर्षाला 50,000 रुपये खर्च आहे आपल्याला. 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं मग वर्षाला 1 एकराला. तसं ऊस वगैरे केला तर त्यामध्ये वर्षाला साधारण 18 महिन्याचं पीक असतं. 2 टन उत्पन्न काढलं तरी 80 टन मिळतं, 8-24 आणि त्याच्यामध्ये 80 ते 90 हजार रुपये खर्च होतो. मग साधारण 1.5 लाख रुपये राहतात. पण वर्षाला हिशेब केला 18 महिन्याचं पीक 1.5 लाख केलं तरी एक वर्षाला साधारण 1 लाख रुपये ऊसापासून मिळतात. हां, हे त्याच्या 2.5 पट निघतं ना साधारण. मंडळी, ह्या प्रोजेक्टविषयी ह्यांना माहिती कुठून मिळाली जाणून घ्यायचं आहे. चक्क यूट्यूबवरून यांना ही माहिती मिळाली. तेच यूट्यूब बघून त्याच्यामध्ये थोडंसं काही टाईमपास नव्हता त्यावेळेला लोकांना. मग यूट्यूबवरती शेतीविषयी जरा आवड असल्यामुळं मी त्याच्यामध्ये सर्च करून मग ह्याची आयडिया घेतली आणि 1-2-3 ठिकाणी बघून आपण रोपं पण मी स्वतःच बनवली इकडं. म्हणजे ॲक्च्युली ते पण कॉस्टली पडायचे ना, 5 रुपयाला एक रोप. मग ते आपल्याला इथं बनवलं की 2 रुपयाला पडलं ते. मंडळी, चला आता आपण जाणार आहोत स्पीकरच्या कारखान्यामध्ये. हेही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे लाभार्थी आहेत. मुळात हे एवढे मोठे स्पीकर बघितल्यानंतर हे DJ आहेत का हा प्रश्न आम्ही विचारलाच, कारण मुळात DJला बंदी आहे असंही ऐकिवात होतं. परवानगी म्हणजे कसं होतं, LF7 वगैरे जे प्लाझ्मा वगैरे सिस्टम असते मोठे DJ, त्याला परवानगी नसते. हे घरगुती आहे, ह्याच्यामध्ये आपण सर्किट टाकतो आणि घरात जे आपण टावर सिस्टम आता नवीन जे आल्या ते सिस्टम हे आहे. हे ॲक्च्युली गणपतीला पण ते माईक वगैरे कराओके माईक वगैरे असतात, त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये सर्किट बसवतो, स्पीकर बसवतो आणि त्या पद्धतीनं घरगुती उपकरण ते करत असतो. आपल्याकडं होम थिएटर, कार ॲक्सेसरीज आणि जे घरात आपण उपकरणं वापरतो साऊंडमध्ये ते आपलं इथं बनवलं जातं. त्यामध्ये फर्निचर पण बनलं जातं घरात घरगुती आणि साऊंडचं सगळं प्रोडक्ट बनले जातात. गाडीतल्यापासून ते पूर्ण घरातल्या होम थिएटरपर्यंत सगळं बनलं जातं. कारमध्ये कार डोअरमधले स्पीकर वेगळे असतात, त्याचं कॅबिनेट वेगळं बनवलं जातं. घरचं उपकरण वेगळं असतं, त्याला होम थिएटर म्हणतो आपण, ते वेगळं असतं. आणि जे आपण गणेश मंडळात वगैरे जे वापरतो ते बॉक्स वेगळं असतं. स्पीकरमध्ये आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला काही केलेलं आहे
आणि त्यानुसार आम्ही जे पाहिजे ते आपण मटेरियल स्पीकर बनवून घेतो कंपनीकडून आणि इथं कॅबिनेट बनवून आपण त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः फिट करून ते बसवून कस्टमरच्या ह्याच्यात ते देत असतो आपण. हे होम स्पीकर आहे ज्याला प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्रात जाते, कर्नाटकमध्ये जाते, आंध्रमध्ये जाते. मागणी प्रचंड आहे मॅडम. कसं होते, दरवर्षी पूर्ण आधी वर्षभर बनवावा लागतो स्वतःच्या पैशानं माल आणि त्यानंतर माल तो डिस्बर्स केला जातो. मग कधी काही जणांचं 10% 20% रक्कम येते, त्यानंतर महिन्या 2 महिन्यात 3 महिन्यात पैसे मिळत जाते. परंतु त्यांनी हा व्यवसाय वाढवायचा होता, त्यासाठी त्यांनी महामंडळाशी संपर्क केला. त्यानंतर आम्ही त्यांना महामंडळाच्या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यांना आपण 15 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज आपल्या महामंडळाच्या योजनेतून झालं. अर्थसहाय्य त्यांना पाटण अर्बन बँक आहे त्याचं अर्थसहाय्य झालं आणि आपण त्यांचं सुरुवातीला पात्रता प्रमाणपत्र काढून त्यांनी बँकेची प्रोसेस करून परत त्यांची राहिलेली प्रोसेस आपण महामंडळामार्फत केली आणि त्यांना या व्यवसायासाठी आपण 15 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाचं 12% व्याज यांना आपण आपल्या महामंडळाच्या माध्यमातून रिटर्न देतो आहे. आत्तापर्यंत त्यांना 5-7 हप्ते आलेले आहेत. त्यांचा व्याज परतावा देखील रेग्युलर आहे आणि लाभार्थी युवा उद्योजक असल्यामुळे हे हप्ते पण रेग्युलर भरतायत. NPL जायचं प्रमाण कमी आहे आणि आज यांच्या व्यवसायामुळे किमान 10-15 लोकांना देखील हे रोजगार देऊ शकलेत. बघितलं मंडळी, उद्योगासाठी योग्य वेळेला आर्थिक मदत मिळाली ना तर उद्योगधंदे बहरतात. अर्थात कष्ट करण्याची कोणाचीच ना नाही आहे, पण आर्थिक मदत ही तितकीच महत्त्वाची असते आणि ही आर्थिक मदत देते आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. महामंडळाचा लाभार्थी कसा ओळखायचा की त्याला आम्ही एक प्रमाणपत्र देतो. त्या प्रमाणपत्र हे आमचं पहिलं स्टेज आहे महामंडळाच्या लाभार्थीचं. ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्याला जातीचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर आपला आधार कार्ड, जर यदाकदाचित तो जर इन्कम टॅक्स भरत असेल तर पॅन कार्ड, त्याच्यानंतर त्याचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल ॲज अ रहिवाशाचा दाखला. रेशन कार्ड यासाठी घेतो कारण त्याच्यावरती परिवारामध्ये किती लोक आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर आम्ही लाईट बिल यासाठी घेतो की तो कुठल्या ठिकाणी राहतो, त्याचं गाव कुठे आहे हे कळावं. आणि अशा प्रकारे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं आम्हाला महामंडळाला एका वेबसाईटच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी अपलोड करतो. हे आमच्या महामंडळाचे कर्मचारी आणि ऑडिटर तपासतात आणि त्याला LY देतात. LY दिल्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती बँकेमध्ये त्यानं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला पाहिजे. म्हणजे त्याला नक्की कर्ज किती हवं आहे, कुठल्या व्यवसायासाठी हवं आहे, त्याने त्या ठिकाणी जाऊन बँकेकडे प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा. प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्यानंतर बँक जे कर्ज मंजूर करेल त्याचे जेवढे कागदपत्र आहेत त्यांनी आपल्या महामंडळाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर तो कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो. ज्या वेळेला त्याला पूर्ण कर्जाचे पैसे त्या ठिकाणी बँक वितरित करते त्यावेळेला पहिला जो इन्स्टॉलमेंट असतो तो पूर्ण इन्स्टॉलमेंट महामंडळ त्या ठिकाणी देत असते. दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी जे काही इन्स्टॉलमेंट भरतो त्याच्यामधलं जे काही व्याज आहे ते व्याज महामंडळ त्या ठिकाणी व्याज परतावण्याच्या माध्यमातून देत असते. याकरिता त्या लाभार्थ्याला दर इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर बँकेकडनं अधिकृतपणे त्याच्या पासबुकवरती त्याचं त्या ठिकाणी नोंद करावी लागते. त्याच्यावरती सही शिक्का असतो. मग त्याने त्याचा फोटो काढायचा, त्यानं तो अपलोड करायचा. तो अपलोड केल्यानंतर आमचे ऑडिटर तो तपासतात आणि तपासल्यानंतर त्याला व्याज परतावा त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजेच मंडळी, तुमच्या लक्षात आलं का की आपल्या उद्योगधंद्यासाठी बँकेकडून आपल्यालाच कर्ज घ्यायचं आहे. या कर्जाचे हप्तेही आपल्याला फेडायचे आहेत, पण या कर्जावरती जे व्याज आकारण्यात येतं ना ते व्याज हे महामंडळ देत असतं. म्हणजेच कर्जाचे हप्ते भरणं अत्यंत आवश्यक आहे. जितके हप्ते भराल तितकं व्याज तुम्हाला हे महामंडळ देतं. आमच्या या योजनेमध्ये कुठेही व्यवसायाची पण अट नाही आहे. आम्ही व्यवसायाची अट काहीच टाकलेली नाही. उदाहरणार्थ तुम्हाला वाटलं एकदम हलक्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, वडापावची गादी टाका, चपलाचं दुकान टाका, केश कतरणाचं दुकान टाका, तुम्हाला जे पेपर विकायचा व्यवसाय चालू करा, गाडी घ्या, ट्रॅक्टर घ्या, JCB घ्या, फोर्कलँड घ्या, हॉटेल टाका, किराणा मालाचं दुकान टाका, शेतीपूर्वक व्यवसायामध्ये कुक्कुटपालन, त्याच्यानंतर शेळीपालन, दुग्ध व्यवसाय ह्याच्यासाठी तुम्ही व्यवसाय करा. म्हणजे ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण बँकेमधून घेतलेलं कर्ज फेडू शकता आणि फेडल्यानंतर तुम्ही पायावर उभा राहू शकता, अशा कुठल्याही व्यवसायाचं तुम्ही निवड करायची आणि तुम्ही निवडलेल्या व्यवसायाने बँकेने कर्ज द्यायचं
आणि बँकेने दिलेल्या कर्जावरचं व्याज 7 वर्षाकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तुम्हाला देत राहील, ही आमची कमिटमेंट आहे. साधारण आमच्याकडे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 65,000 लाभार्थी या योजनेअंतर्गत आता तयार केलेले आहेत. 4,714 कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि NBFC यांनी आत्तापर्यंत या महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही 492 कोटीचं व्याज परतावना आत्तापर्यंत मराठा समाजाच्या या उद्योजकांना दिलेलं आहे. हे फार ऐतिहासिक कार्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलेल्या एका पारदर्शक पद्धतीचं महामंडळ हे महाराष्ट्रामध्ये आज त्या ठिकाणी पाहिलं जातं. मंडळी, या महामंडळाकडून नेमकं कुणाला कर्ज मिळतं, किती कर्ज मिळतं, कुठल्या बँकांकडून कर्ज मिळतं, त्यासाठी व्याज परतावा जो मिळतो ना, त्याची नेमकी पद्धती काय आहे? मी तर एकच म्हणेल की आरक्षणाच्या बद्दलची भूमिका थोडी तांत्रिक अडचणी आहेतच, कारण आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याच्यानंतर परत त्याचा काय निकाल देईल सुप्रीम कोर्ट, त्याच्याबद्दलचा एक संभ्रम आहे. नवीन आपल्याला काही आयोग तयार करायला लागेल यदाकदाचित, त्याच्यासाठी काही प्रक्रिया सुरू आहे. परंतु जर आपण व्यवसायामधून जर पायावरती उभा राहिलो आणि व्यवसायाच्या माध्यमातून पायावर उभा राहिलो तर आपल्याला फार मोठं यश निर्माण होणार आहे. बघा, जर आपण पाहिलं की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब हे ज्या वेळेला देशावरती ज्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मुद्रासारखी लोन योजना काढली. आज पंतप्रधानांच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याही मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी योजना त्यांनी त्या ठिकाणी काढली. आज भारतामध्ये MSME ह्या माध्यमातूनही मोठे उद्योजक त्या ठिकाणी होऊ शकता. म्हणजे छोट्या महामंडळामधून आपण कर्ज घेऊन आपली आर्थिक सक्षमता वाढवून इतरांना रोजगार देऊन आपण पायावर उभा राहू शकता आणि भविष्यामध्ये आपण आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा MSME यांच्या योजनेमधून मोठं कर्ज घेऊन अजून आपला व्यवसाय वाढवू शकता. आणि म्हणून महाराष्ट्राला मी एवढंच सांगेल की आज महाराष्ट्रातले जेवढे आमचे लाभार्थी आहेत, राज्याचं पूर्णपणे लक्ष एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. आपल्याला राजकारण अलिप्त ठेवून हे महामंडळ आज कार्यरत काम करते. महामंडळाची कार्यपद्धती काय आहे, महामंडळाचे लाभार्थी किती आहेत, नेमका कुणाकुणाला लाभ मिळतो, ही सगळी माहिती आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने अतिशय प्रगतिशील, पारदर्शी आणि अत्यंत मदत करणारं असं हे जे महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, या महामंडळाविषयी आम्ही जी माहिती सांगितली नाही, तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा.